चला तर मंडळी, उकळत्या पाण्यात हिरवी मिरची टाकून पाहिली का? नाही ना? मग तर आज नक्कीच करा. मॅगीपेक्षाही कमी वेळेत होणारी ही भन्नाट चवीची मिरचीची रेसिपी तुम्ही जर ट्राय केली नसेल तर मग आज नक्कीच करा. आता उकळत्या पाण्यात मिरच्या टाकून काय बनतं त्यासाठी व्हिडिओ कुठेही स्किप न करता पहा, म्हणजे कळेलच. सर्वात आधी तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा अशा छान आणि युनिक रेसिपींसाठी. काय करायचं ना, 10-15 एवढ्या हिरव्या मिरच्या घ्यायच्यात, देठ सकटच राहू द्यायच्यात. स्वच्छ पाण्याने धुवून एका फडक्याने त्याला छान कोरड्या पुसून घ्यायच्यात. हिरवी मिरची घेताना मात्र देठ आपल्याला अजिबातच काढायचं नाही, देठ सगटच राहू द्यायचे. आता ही हिरवी मिरची मी इथं कमी तिखट घेतली, तुमच्या आवडीनुसार तुम्ही जास्त तिखट किंवा त्याहून कमी तिखट वाली घेतली तरी चालेल. आता आपल्याला गॅसवरती एक कढई ठेवायची, त्यामध्ये 1 ग्लास एवढं पाणी घालायचंय. मिरच्या जर तुमच्या जास्त घेतल्या असेल तर त्यानुसार थोडंफार पाणी कमी जास्त करू शकतात. त्यात अर्धा चमचा एवढा मीठ घालायचंय आणि पाण्याला छान खडखडून उकळी आणून घ्यायची. पाणी छान उकडून आलं की लगेच त्यात आपण धुवून घेतलेल्या हिरव्या मिरच्या घालायच्यात. थोड्याशा मिरच्या खालीवर करत असं छान मिक्स करून घ्यायच्यात. मिक्स केल्यामुळे सर्व बाजूने आपल्या मिरचींना छान वाफ बसेल किंवा अगदी एकसारखे शिजतील. अर्धा ते 1 मिनिटासाठी आपल्याला असे छान उकडून घ्यायच्यात. त्यानंतर त्यावरती झाकण झाकून आपल्याला छान मिरचींचा रंग बदलेल असं किंवा जोपर्यंत मिरच्या शिजत नाही असं 2 ते 2.5 मिनिटासाठी छान खडखडून उकडून घ्यायचे. 2 मिनिटांनंतर ते झाकण खोलून बघाल तर अगदी आपल्या मिरचींचा छान रंग चेंज झालेला आहे आणि मिरच्या देखील अप्रतिम आपल्या शिजून गेलेल्या आहेत. शिजून गेलेल्या मिरच्यांचं पाणी निथळून एका प्लेटमध्ये काढून घ्यायचे. इथं मी मिरच्या काढून घेते. तोपर्यंत जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा आणि छान अशा युनिक रेसिपींसाठी आपल्या चॅनलला भेट द्या. आता इथं ह्या मिरच्यांना थोडं गार होऊ द्यायचंय. गार झाल्यानंतर ह्या मिरच्यांना आपल्याला एक मधून कट द्यायचंय. जास्त काही नाही, फक्त एक कट मारायचा आहे सर्व मिरच्यांना, पूर्णपणे आपल्याला कापायच्या नाहीये. देठ न काढता अशाच पद्धतीने मी सर्व मिरच्यांना आता कट देऊन घेते. सर्व मिरच्यांना इथं कट देऊन झालेला आहे. आता या कट केलेल्या मिरच्या मी एका बाजूला करते. आता दुसरीकडे इथे मी 9-10 अशा लसणाच्या पाकळ्या घेतल्या. तुम्ही हवं असेल तर लसूण सोलून घेतला आणि मग ठेचला तरी देखील चालेल. इथे मी साली सकटच अगदी जाडसर असा लसूण ठेचून घेतलेला आहे. लसूण ठेचून झाला की लगेच आपण आता गॅसवर एक कढई ठेवायची. त्यामध्ये 1 चमचा एवढा तेल घालायचंय. तेलचं प्रमाण जास्त नाही, अगदी थोडंच घ्यायचंय. तेल छान गरम झालं की लगेच त्यात 1 चमचा जिरे आणि ठेचून घेतलेला लसूण घालायचंय. थोडं परतवून झालं की लगेच त्यात आपण उघडून घेतलेल्या मिरच्या घालायच्या. मिरचींचं जोपर्यंत पूर्ण पाणी आटत नाही तोपर्यंत त्याला छान परतत राहायचंय. अगदी 1 ते 1.5 मिनिटं लागतो पूर्ण पाणी आटायला. मिरचींमधलं संपूर्ण पाणी आटलं की मिरची देखील अगदी छान पद्धतीने तेलात शिजून गेलेल्या असतील. आता त्यात चवीपुरता मीठ घालायचंय. मीठ घालताना मात्र एक लक्षात घ्या, मिरच्या उकडताना देखील आपण थोडं मीठ घातलं होतं, त्यानुसारच इथं मिरचींमध्ये आता मीठ घालायचंय. आता मिरच्या छान परतवून झाला की लगेच त्यात अर्धी वाटी एवढं मी शेंगदाण्याचं जाडसर असं कूट घातलेलं आहे. साधारणतः 2 चमचे एवढं भरून मी जाडसर कुटून घेतलेले शेंगदाण्याचा कूट घातलेला आहे. कूट घातल्यामुळे अगदी अप्रतिम अशी भन्नाट चव येते आणि मिरची खायला देखील अगदी अप्रतिम लागते. शेंगदाण्याचं कूट घालून मिरची पुन्हा आपल्याला 1 मिनिटासाठी छान परतवून घ्यायची. मिरची परतवून झाली की त्यात सर्वात शेवटी आपल्याला घालायचंय अर्धा लिंबूचा रस. लिंबूचा रस घातल्यामुळे अगदी चटपटीत आणि अप्रतिम अशी आपल्या मिरचीला चव येते. लिंबूचा रस घालून पुन्हा आपल्याला अर्धा मिनिटासाठी छान मिरची आणि शेंगदाण्याचं कूट अगदी खरपूस होईल असं भाजत राहायचंय. जोपर्यंत मिरची छान खमंग आणि खरपूस भाजली जात नाही तोपर्यंत तिला परतत राहायचंय. 1 ते 2 मिनिटांनंतर अगदी खमंग आणि खरपूस अशी भाजलेली आपली मिरची तयार झालेली असेल. मी सांगते म्हणून एकदा उकळत्या पाण्यात मिरची टाकून पहा आणि ह्या पद्धतीने चटपटीत चटकदार अशी आपली मिरची करून पहा. ही मिरची फ्रेश शिवाय आठवडाभर बाहेर जरी ठेवली तरी आरामात टिकते, अजिबात खराब होत नाही किंवा 1 ते 2 दिवसाच्या प्रवासात जरी घेऊन गेला तरी अगदी उत्तम पर्याय. प्रवासात असो किंवा डाळ भातासोबत तोंडी लावायला किंवा भाजी जरी नसली काही तेव्हा ही मिरची बनवून ठेवा आणि आठवडाभर हिचा स्वाद घ्या. एकदा नक्कीच बनवा आणि कशी झाली मला कमेंटमध्ये कळवा. रेसिपी आवडल्यास व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा.